तर जितका लोकसमूह होईल तितका भारतात लोकसमूह असतो ज्यांना स्पर्शाचा सुद्धा अधिकार नाही आहे. जगाला ही सत्तेचे उदाहरण फक्त काळे गोरे एवढंच माहित होतं. जगाला विषमता म्हणजे गुलामाचा बाजार एवढंच माहिती होतं. जगाला अस्पृश्यता नावाचा काहीतरी प्रकार आहे हे मी फार अधिकारानं बोलतोय. बरं 1930 ला राहुल टेबल कॉन्फरन्स मध्ये बाळासाहेबांनी बोलल्याच्या नंतर जगाला कळलं की अस्पृश्यता नावाची काहीतरी बाब आहे जी इतकी भयंकर आहे. जोपर्यंत भयंकर काय वाटायचं रंगद्वेष, भयंकर काय वाटायचं माणसांचा बाजार, हे त्यावेळेसच्या वर्तमानपत्रामध्ये फार मोठी निघाली. मग 31च्या सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधीजी आले. काय जे घडलं ते घडलं असेल, परंतु बाबासाहेबांच्या बाजूनं कम्युनल अवॉर्ड इंग्रजांनी जाहीर केला. त्याला जातीय निवाडा म्हणतात. गांधीजी आपली बाजू मांडू शकले नाही. गांधीजींनी मांडण्याचा खूप प्रयत्न केला. गांधीजींनी पूर्ण ताकद झोपून दिली, परंतु इंग्रजांना कम्युनल अवॉर्ड द्यावा लागला. तिथे बाळासाहेबांनी ही मागणी केली होती की काही मतदारसंघात 2 उमेदवार उभं करायची परवानगी द्या. जसं तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं असेल तसं बाजूला रामटेक आहे. रामटेकला तिथे 2 उमेदवार राहतील, एक ओपनचा राहील आणि एक राखीव राहील. राखीव मतदाराला मत द्यायचा अधिकार राखीव मतदारच देतील आणि ओपनचा जो उमेदवार असेल त्यांना मत द्यायचा अधिकार सगळ्यांना असेल. आणि ही कल्पना इंग्रजांनी मान्य केली. आज एखादी खाटीक समाजाची बर्वे नावाची संख्या काही नसली तरी इतरांच्या मतात ते निवडू शकतात. किती मोठ्या संख्येने तिथे अस्पृश्य वेगळ्या असतील ती येतील असं नाहीये. ही जी 2 मतं असण्याची जी ही कल्पना आहे इंग्रजांनी कम्युनल अवॉर्ड मान्य केली. गांधीजी आकाश दिनाजपूर हे मी जबाबदारीनं सांगतोय तुम्हाला. मुंबईला जहाजात उतरल्याच्या नंतर पत्रकारांनी तेव्हा त्यांना विचारलं तर गांधीजी म्हणाले मी रिकाम्या हातानं जरी आलं असेल तरी मी रिकामा बसणार नाही. आणि त्याच्याने समाजाचा एकता तुटेल ही डॉक्टर आंबेडकरांची मागणी मूर्खपणाची आहे, काही गरज नाही. आणि येरवड्याच्या तुरुंगावर त्यांना शिस्तभंगाची कारवाई केल्याच्यामुळं त्यांना तुरुंगात इंग्रजांनी घातलं आणि येरवड्याच्या तुरुंगात गांधीजींनी उपवास सुरू केला. अख्खं जग भारताचं, कारण गांधीजी हे तेव्हा लोकांच्या गळ्यात काही ठेवलं. गांधीजी हे तेव्हा चळवळीच्या केंद्रस्थानी होते. गांधीजी हे तेव्हा स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रस्थानी होते. रोज 500 ते 1000 तारा आंबेडकरांच्या घरी जायच्या. रोज लाख तुकडे तुझे करू इथपर्यंत होती. पहिल्या 2 दिवसांना बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की मी जिथे राहतो त्याच्या समोरच्या सार्वजनिक इलेक्ट्रिकच्या खांबावर मला तुम्ही लटकून मारला तरी जो कम्युनल अवॉर्ड मला मिळाला आहे तो आम्ही घेणार नाही. परंतु दबाव वाढत गेला. 3ऱ्या-4थ्या दिवशी गांधीजींची तब्येत हे झाली. पूर्ण भारताचा दबाव आंबेडकरांवर आला आणि आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत येरवडा तुरुंगामध्ये जाऊन जातीय निवाडा जो त्यांना मिळाला होता तो परत घेतला. आणि तेव्हा मग गांधीजींनी हे जे तुमचे पॉलिटिकल रिझर्वेशन आहे हे जे आज 543 पैकी 131 राखीव जागा आहे
या राखीव जागेची कल्पना गांधीजींनी सुचवली आणि त्याच्यानंतर ती आली. मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी की आरक्षण हे 340, 341, 342 ही संविधानिक तरतूद आहे. पॉलिटिकल आरक्षण हे केवळ 10 वर्षासाठी आहे. 10 वर्षासाठी होतं. शैक्षणिक आणि सरकारी नोकरीचं हे कॉन्स्टिट्यूशनल आरक्षण आहे. याला बदलता येत नाही. राजकीय आरक्षण हे दरेक 10 वर्षांनी राजकारणातली वावरणारी पक्षमंडळी ही वाढवत असते. ते 2024 पर्यंत आलेलं आहे. त्यातही अनेक गैरसमज आहेत. आरक्षण 10 वर्षासाठी मिळालं होतं, इचकन धमकं काय असेल. एक गैरसमज अजून असा होतो की ओबीसींच्यासाठी बी.आर. आंबेडकरांनी काय केलं. एक लक्षात घ्यायला हवं, त्यांच्याकडे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 14 दिवसाच्या नंतर म्हणजे 29 ऑगस्ट 1947 ते संविधान लिहिणाऱ्या समितीचे मेंबर झाले. 30 ऑगस्टला अध्यक्ष झाले. म्हणजे 15 दिवसाच्या नंतर त्यांनी 30 ऑगस्ट 1947 नंतर संविधान लिहायची जबाबदारी आंबेडकरांवर आली. गांधीजींनी आंबेडकरांनी 1946 हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. 1946 त्यांनी हू हॅज शूद्र लिहिलं. शूद्रपूर्वी कोण होते, ते 4थ्या वर्णात का आले, म्हणजे ओबीसी कोण होते, हे 4थ्या वर्णात का आले. संविधान लिहायची कल्पना सुद्धा त्यांच्या डोक्यात नव्हती. संविधान लिहायच्या आधी त्यांनी शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक लिहिलं. अतिशय मार्मिक पुस्तक आहे. 1947 त्यांनी मग त्याच्यावर लिहिलं. आणि मग संविधान लिहायची जबाबदारी जेव्हा त्यांच्यावर आली तेव्हा त्यांनी पहिलं कलम 340 ओबीसीचं, 341 एससीचं, 342 एसटीचं. संविधान झाल्याच्या नंतर पहिली जर मागणी त्यांनी प्राईम मिनिस्टरला केली की तुम्ही ओबीसी आयोग नेमा, नकार दिला त्यावेळेस. मग त्यांनी कमी म्हणे किमान या देशातली जी स्त्री आहे, राईज अँड फॉल ऑफ इंडियन वुमन, हे जे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे त्यातलं म्हणे मला हिंदू कोड ते लिहू द्या, हे मान्य करा. दोन्ही मागण्या अमान्य करण्यात आल्या. म्हणून ते कॅबिनेट ची मंत्री असताना सुद्धा 1951 पहिली मागणी होती बी.आर. आंबेडकरांची ओबीसी आयोग नेमा. दुसरी मागणी होती हिंदू कोड मान्य करा. दोन्ही मागण्या मान्य न झाल्याच्यामुळं बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा आहे की या देशात आंदोलनाच्या पाठीमाग जर वैचारिकता नसेल, तो केवळ प्रतिकात्मक जर जाईल तर त्याला पाहिजे तसं यश मिळत नाही. ती जर यश मिळवून घ्यायचं असेल तर त्याच्या माग जसं सीपीआय आणि सीपीएमची या दोन्ही पक्षाची एक आधारशील आहे. यांच्या मागे एक वैचारिक बाजू आहे. अलीकडे जे बाकीचे राजकीय पक्ष असतात ते सारीपाट्यासारखे सोबत्या खेळतात. ही जातन्याय ही जी जनगणनेची जी मागणी आहे, ही जातन्याय जनगणनेची मागणी ही या देशातलं राजकारण कायमच सामान्य माणसाचं राजकारण करू शकतं तितकं शक्तीस्थळ आहे. ओबीसी ही आयडेंटिटी होऊ नये यासाठी प्रचंड मोठी ताकद झोपल्या जाते. जर हिंदुत्व ही जर आयडेंटिटी होऊ शकते तर ओबीसी आयडेंटिटी का होऊ शकत नाही. या देशातले 3742 ओबीसी, परंतु त्याच्यात इतक्या भेगा टाकतात
या महाराष्ट्रातले 382 ओबीसी का होऊ शकत नाही? ही तिकडे जावं, फार आनंदित होऊ नये. आर्थिक बजेटमध्ये बोलताना एखाद्या प्रमुख नेत्यानं असं म्हटलं की मॅडम, तुम्ही जो बजेट केला ना, तुमच्या बजेटच्या 20-25 लोकांमध्ये किती ओबीसी आणि दलित आहेत? सगळे सवर्ण दिसतात. अच्छा, समजा मला कल्पना करा त्या अर्थमंत्री मॅडमनी सगळे दलित ठेवले असते आणि सगळे संघ विचाराचे ठेवले असते, तर काय झालं असतं? काय अर्थ राहिला असता? मला हे सांगा की माणसांचं आहे की माणसं कोणत्या विचाराचे आहेत? त्यांनी समजा आता ह्या ज्या तुमच्या मागण्या आहेत ते प्रत्येक ठिकाणी ओबीसी आणि दलित ठेवतील आणि ते सगळं ते फाळवा सभा RSS. मग काय करणार तुम्ही? एका अर्थानं ही लढाई तुम्ही अर्धवट नका करू. ती लोकांना चांगलं वाटावं इथपर्यंतच नका बोलू. ती लोकांना मत घेण्यापुरती ठेवा अशी नका करू. माझा देश नागडा तर मी नागडा असं नका करू. चुकी बरोबर. आंबेडकरांना म्हणायचा, अरे हा नागड्यांचा नेता सुटामुटात राहतो, काय लबाड माणूस आहे. तिथे आंबेडकर म्हणायचे, मी माझा देश नागडाचा नागडा नाही करणार, त्याचा मोठेपणा नाही करायचं मला. मी समजा अंगावर काहीच ठेवणार नाही, आधीच तर हा लंगोटीवर आहे, काय राहील बघायचं. मी जर सुटामुटात असेल तर ती बाई घरात जाईल, स्वप्न बाई, मूर्खा, अभ्यास कर, मेहनत कर, तो पा किती मोठा झाला. ही जी सांगण्याचा हा जो मुद्दा आहे, ही त्या लढाईला तुम्ही अशा पद्धतीने जर घेणार नाही, जात न्याय मागणीचा आणि 50% आरक्षणाच्या वर मागणीचा हा मुद्दा केवळ डोक्याचा न ठेवता डोक्याच्या विचारात, डोक्यात असलेल्या विचाराचा ठेवा. वी आर नॉट ओनली पीपल्स ऑफ इंडिया, वी आर रिअली शेअर होल्डर्स ऑफ इंडिया या अर्थाने द्या. एवढं सांगून मी माझे 2 शब्दांनी उद्घाटन भाषण संपवतो. थँक्यू. या गंभीर विषयावर खरं तर महिलांची बोलण्याची कुवतच नाही, कारण यामध्ये आमच्या जे विषय असतात ते सर्व घरगुती असतात आणि माझ्या अल्पसमजुतीप्रमाणे मी यावर आपले विचार मांडते. सर्वप्रथम विषयाला सुरू करण्यापूर्वी ज्या देशाच्या स्तरावर विजेता कुस्तीपटू विनेश फोगाट, हाथरस बनारस हिंदू युनिव्हर्सिटी व कोलकाता येथील बलात्काराचा शिकार झालेल्या महिलांवर अन्याय अत्याचाराचा भारतीय महिला फेडरेशन तीव्र निषेध करते व भविष्यात हे अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी महिलांसाठी न्यायाची मागणी करतानाच आरक्षणाची वरील 50% मर्यादा हटवावी व जातनिहाय जनगणना करण्यात यावी याचे भारतीय महिला फेडरेशन समर्थन करते. बंधूंनो व भगिनींनो, भारतीय महिला फेडरेशनचा जो वैचारिक पाया आहे तो मार्क्स एंगल्सच्या समाजशास्त्रीय विचारावर भक्कम आधारावर पायावर उभा आहे. तसेच तो माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, तसेच मध्ययुगीन संत मंडळ संत तुकाराम, संत चोखामेळा, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई यांच्यासुद्धा समतेच्या विचारावर आधारित आहे. म्हणजेच आरक्षणाचा विचार हा नवीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून, जसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी म्हटलेलं आहे तसा नसून हा भारतीय जनमानसात त्याच्या वैचारिक क्षेत्रामध्ये आधीपासूनच उपस्थित होता व त्याला गांधीजींनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेण्याचे कार्य केलेले आहे. मार्क्स एंगल्सच्या म्हणण्याप्रमाणे जो विषमतेचा आधार आहे तो
आर्थिक आहे व वर्गीय याच्यात समाज विभागला गेलेला आहे. इतरांच्या मते तो आधार विषमतेचा आधार जातीय आहे. परंतु मी नम्रपणे नमूद करू इच्छिते की जो आर्थिक स्तर आहे तो या देशात जातीशी निगडीत आहे, विभिन्न जातीच्या उतरंडीशी निगडीत आहे. आणि म्हणून आर्थिक लढा असो की जातीचा लढा असो, हे दोन्ही एकत्रपणे मजबूतीने लढावे अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून कोणी असे म्हणू नये की आम्ही फक्त आर्थिकच विचार पुढे मांडतो आणि जातीचा विचार पुढे मांडत नाही, तर याला आमचा विरोध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकाला नैसर्गिक समतेचा अधिकार देताना हिंदू धर्मातील जी जातीची उतरंड आहे ती अमान्य केली आणि त्याच्या विरुद्ध बंड केले. भारत देशातील मुठभर लोकांनाच फक्त माणुसकीचे हक्क आहे आणि शूद्र व अतिशूद्र व स्त्रियांना मात्र ते हक्क प्राप्त झालेले नाही. आणि म्हणून शूद्र अतिशूद्र सकट स्त्रियासुद्धा वंचित व शोषित गटामध्ये येतात. ही भारतीय महिला फेडरेशनची भूमिका असून संपूर्ण जाती धर्माचा स्त्रीवर्ग हा एक वेगळी जात वर्ग असा यांची गणना, स्त्रीवर्गाची जात वर्गात गणना करण्यात यावी अशी आमची आग्रही भूमिका आहे. सर्व मनुप्रमाणे समाज रचनेमध्ये स्पृश्य अस्पृश्य अति शूद्र आणि स्त्रियांना गुलामांचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि म्हणून त्यांच्यावरील अन्याय हटवण्यासाठी आरक्षणाचा हा एकमेव मार्ग असतो. असे म्हटले जाते कि औरत की जिंदगी में पिंजड़े ही पिंजड़े हैं. जैसे जैसे काल बदलता जाता है वैसे वैसे वो पिंजड़े की सिर्फ शक्ल बदलती है लेकिन पिंजड़े कायम रहते हैं. तर यासाठी म्हणून आपल्याला समानता महिलांना सर्व क्षेत्रामध्ये मिळावी यासाठी भारतीय महिला फेडरेशनने आरक्षणाचे धोरण पहिल्यांदा समोर आणले. त्यासाठी भारतीय महिला फेडरेशन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या खासदार कॉम्रेड गीता मुखर्जी यांनी लोकसभेमध्ये पहिल्यांदा 1/3 आरक्षणाचे विधेयक समोर आणले गेले. परंतु काही कारणाने विविध अडथळे त्यामध्ये निर्माण झाले आणि ते बिल पारित होऊ शकले नाही. कॉम्रेड गीता मुखर्जी हे बिल पास करून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होत्या, परंतु विविध राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा नाही दिला. परंतु अखिल भारतीय स्तरावर सर्व महिला संघटनांनी मात्र हे या धोरणाला उचलून धरले व गीता मुखर्जी सोबत सर्व देशभर निदर्शने केली. परंतु 1914 नंतर आलेल्या मोदी सरकारने मात्र झटपट महिला आरक्षण बिल पास करून आपला निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आणून निवडणुकांमध्ये केवळ मते मिळवण्याच्या उद्देशाने हे बिल झटपट पास करून घेतले व यामध्ये असे अडथळे निर्माण करून ठेवले की जे पुढील 10 वर्षातसुद्धा ते बिल होऊ शकत नाही. म्हणून भगिनींनो, हा जो आपला लढा आहे महिला आरक्षणाचा हा अजून संपुष्टात आलेला नाही आहे. आणि म्हणून मी इंडिया आघाडीच्या संपूर्ण महिला नेत्यांना आग्रह करेन की भारतीय महिला फेडरेशनच्या या लढ्यामध्ये सर्व महिला वर्गाने सम्मिलित व्हावे आणि या आरक्षणाला पाठिंबा देण्यात यावा. मागं पहिल्यांदा काँग्रेस पक्ष समजून घेण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण या देशामध्ये 2 एक्स्ट्रीम विचारधारा आहेत. एक उजवी विचारधारा आणि दुसरी डावी विचारधारा. मात्र ह्या दोन्हीही विचारधाराच्या विपरीत काँग्रेस पक्षाने एक मध्यमवर्गीय विचारधारा मांडण्याचं काम सातत्याने ते स्वीकारलं जातं. म्हणून काँग्रेस पक्ष हा पूर्णतः डावा नाही आणि पूर्णतः उजवा पण नाही, परंतु प्रत्येक कालानुरूप कुठल्या तरी बाजूने त्याचं वजन पडत राहतं. कधीतरी उजव्या बाजूने पारड्यामध्ये अधिक वजन पडते
कधी डाव्या बाजूने अधिक बदल पडतो. ते त्या कालखंडाची महिमा राहते. त्या कालखंडामध्ये जी जी राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण होते त्या सामाजिक राजकीय परिस्थितीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाचं वजन उजव्या बाजूने किंवा डाव्या बाजूने राहते. त्यामुळे जेव्हा उजव्या बाजूने ते वजन जाते त्यावेळेस काँग्रेस पक्षावर टीका होते, परंतु डाव्या बाजूने जेव्हा वजन जाते त्यावेळेस पद्धतशीर मौन पाळल्या जाते की काँग्रेस पक्षानं या संदर्भामध्ये ज्या भूमिका घेतल्या, ज्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या होत्या, गोरगरिबांच्या हिताच्या आहेत, त्या संदर्भामध्ये ह्या देशामध्ये वाच्यता होत नाही आणि आम्ही सुद्धा ती वाच्यता करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो, ही पण वास्तविकता. पण सध्याचा जो कालखंड आहे की काँग्रेस पक्षाची या संपूर्ण आरक्षणासारख्या अत्यंत ज्वलंत आणि सध्या खूप जटिल असलेली ही समस्या आहे, अत्यंत जटिल आहे. संपूर्ण देशभरामध्ये आरक्षणाच्या संदर्भात विविध मागण्या येऊन राहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान संपूर्ण देशाचा ज्यावेळी दौरा केला, 4000 पेक्षा अधिक किलोमीटर ते पायी चालले आणि सर्वसामान्यांसोबत त्यांनी संवाद साधला, भेटले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि प्रत्येक जातीच्या अनुरूप त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ही सार्वजनिक भूमिका आदरणीय राहुल गांधींनी या ठिकाणी मांडली. आणि फक्त मांडलीच नाही तर त्यांच्या पक्षाच्या झालेल्या ऐतिहासिक चुकांची सुद्धा प्रांजळपणानं कबुली देणं, ते मान्य करणं की आमच्या त्यावेळेस चुका झालेल्या होत्या. त्यावेळेस आमच्या ब्लंडर मिस्टेक्स होत्या, हा त्यांचा शब्द होता, ब्लंडर मिस्टेक्स. आता ह्या चुका जाणीवपूर्वक होत्या का, ती परिस्थितीनुरूप होत्या, याचं विश्लेषण प्रत्येक जण आपापल्या विचारानं निश्चितपणाने करू शकतो. कारण मंडल आयोगाच्या शिफारसी ज्या कालखंडामध्ये लागू झाल्या, ज्यांच्यासाठी लागू झाल्या, त्या ओबीसी वर्गाला आरक्षण कशासोबत खावं लागते या संदर्भात कुठलीही कल्पना नव्हती. समाजामध्ये ती जनजागृती नव्हती. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झालं पाहिजे म्हणून एसटीने आंदोलन केलं, ओबीसींनी केलेलं नाही. त्यामुळे अजूनपर्यंत तो समाज त्या दृष्टिकोनातून तयार झालेला नाही. या कारणामुळे कदाचित काँग्रेस पक्षानं त्यावेळेस ती भूमिका घेतली नसेल. आणि म्हणून सांगतो की काँग्रेस पक्षाची विचारधारा समजण्याची गरज आहे, कारण त्यावेळेस जे वजन होतं ते उजव्या बाजूला थोडंसं अधिक होतं. परंतु आता कालखंड बदलला, सामान्य लोकांच्या प्रश्न अधिक तीव्र होताना दिसून राहिले. बहुजनांना सुद्धा आता वाटायला लागलं की आम्हाला आरक्षण पाहिजे. आधी आरक्षण म्हणजे काय होतं, आरक्षण म्हणजे वंचिताचा विषय, दलितांचा विषय, आदिवासींचा विषय, आमच्याशी काय संबंध, आम्ही उच्चवर्णीय. मराठ्यांनाही वाटत नव्हतं. स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी कुणब्यांना सांगितलं की तुम्ही मराठा लिहू नका, कुणबी लिहायला सुरुवात करा. विदर्भातले त्यात पूर्व विदर्भातल्या कुणब्यांनी ते ऐकलं. पण पश्चिम विदर्भातल्या पासून तर मराठवाडा आणि तिथल्या लोकांना सरंजामदारी व्यवस्था होती. त्या सरंजामदारी व्यवस्थेमध्ये जमीन जुमला अधिक होता आणि अशा स्थितीमध्ये सरकारी नोकरी करायला कोण जाणार आहे, आणि सरकारी नोकरी जर मला करायची नसेल तर मला आरक्षणाची आवश्यकता नाही. ह्या भूमिकेतून त्या कालखंडामध्ये त्यांची ती भूमिका होती. आता त्यांनी असं म्हणायचं का की आमचे पूर्वज नालायक होते, की आमच्या पूर्वजांनी चूक केली होती? असं नाही. त्या कालखंडामध्ये ती भूमिका त्यांना योग्य वाटली असेल म्हणून त्यांनी ती स्वीकारली. मात्र आजच्या कालखंडामध्ये जे प्रश्न व्यवस्थेने निर्माण केलेले जे प्रश्न आहेत, त्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नामधून आज शिक्षण, आरोग्य, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व हे सगळे गंभीर प्रश्न जेव्हा त्यांना भेडसावू लागले तेव्हा मराठ्यांची सुद्धा मागणी आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्माण झाली. त्यामुळे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. अनेकांचं म्हणणं आहे की काका कालेलकर आयोग निर्माण झाला होता त्यावेळेस काँग्रेस कशी भूमिका घ्यायला पाहिजे, निश्चित घ्यायला पाहिजे होती. परंतु त्या कालखंडात त्या प्रायोरिटीज कदाचित राष्ट्र निर्माणीच्या वेळेसच्या संस्थात्मक उभारणी करणं, आरक्षण दिलं जरी असतं आणि संस्थात्मक नोकऱ्यात नसत्या, संस्थात्मक उभारणी करणं पहिल्यांदा प्रायोरिटी
असावी, कदाचित तसा त्याचा एफर्ट असेल. त्यामुळे हा जो विचारधारा जो आहे, उजव्या विचारधारेचं सरकार आज आपल्या देशामध्ये आहे. त्यांना कधीही ह्या समाजाला आरक्षण मिळावं, जातीनिहाय जनगणना व्हावी, हा त्यांचा भूमिका नाही, हा त्यांचा विचार नाही आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्ष, कम्युनिस्ट पक्षांनी सातत्यानं काँग्रेसला डाव्या बाजूला खेचण्याचं काम केलेलं आहे, सातत्यानं केलेलं आहे. त्यामुळे ही जे कम्युनिस्ट पक्षांनी जेव्हा जेव्हा इंदिरा गांधींना समर्थन दिलं तेव्हा तेव्हा ह्या देशामध्ये राष्ट्रीयकरणाचे कार्यक्रम झाले, तेव्हा तेव्हा नोकऱ्या निर्माण झाल्या, तेव्हा तेव्हा सरकारी नोकऱ्यांमध्ये समावेश झालेला आहे. त्यामुळे डावीकडं झुकाव, लेफ्ट ऑफ द सेंटर, ही जी भूमिका काँग्रेस पक्षाची राहुल गांधींनी घेतली, ती मला असं वाटते की हीच काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे. आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाने या 2024च्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा त्या संदर्भात आपली स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की आमचं सरकार जर आलं आणि ते सरकार इंडिया आघाडीचं होतं, इंडिया आघाडीचं सरकार जर आलं, त्यामध्ये सर्व पक्षाचे लोक आहेत, त्या सर्व पक्षाच्या लोकांमध्ये ते मान्य झालं होतं की आम्ही ही आरक्षणाची जी मर्यादा आहे 50% ती आम्ही संपवू आणि त्यानंतर आम्ही जातनिहाय जनगणना करू. 2011ची जातनिहाय जनगणना झालेली आहे, काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झालेली आहे. मात्र त्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली नाही. 2014मध्ये ज्यावेळेस सरकार बदललं, मोदींचं सरकार आलं, त्यावेळेस ती आकडेवारी जाहीर केली नाही आणि 11च्या जनगणनेच्या वेळेस कोरोना काळामध्ये त्यांनी जनगणना केलेली नाही. आता 2025मध्ये जी जनगणना होईल त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व डाव्या विचाराच्या, लेफ्ट ऑफ द सेंटर, मध्यम मार्गापासून तर डाव्या विचारापर्यंतच्या सर्व विचारधारेच्या लोकांनी या मागणीचं समर्थन करणं आवश्यक आहे. त्यासाठी लोकलढा सुद्धा उभा करणं आवश्यक आहे. राजकीय पक्षांवरती जनतेचा जोपर्यंत दबाव निर्माण करणार नाही तोपर्यंत कुठलेही राजकीय पक्ष त्या संदर्भातल्या स्पष्ट भूमिका घेणार नाही. तो काँग्रेस पक्ष असो की कुठलाही पक्ष असो, तो लोकलढा, तो दबाव आणण्याच्या साठीचा हा जो